लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं दिसत आहे। असं असतानाच लाडकी बहीण योजना मीच आणल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष दावा केला आहे। लाडक्या बहिणीची साथ देणारा हा एकनाथ आहे। यापुढे दरमहा आम्हाला 1,500 मिळणार आहेत। ही योजना कोणीही बंद करू शकत नाही। लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावाला जोडा मारा। सोन्याचा चमचा पैशाच्या राशीत लोणाऱ्यांना 1,500ची किंमत कळत नाही। माझी आई घर चालवताना कसं मन मारून घर चालवायची हे मी पाहिले आहे। म्हणून माझ्याकडे सूत्र आल्यावर मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांना सांगितले की आपण ही योजना सुरू करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाराशिवच्या सभेत म्हटलं आहे। 2019 ते 2022 अडीच वर्ष शिवसैनिकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागत होता। म्हणून आम्ही उठाव केला। बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार आणले आणि पहिले सरकार उलथावून टाकले। त्यानंतर राज्यातील सगळे बंद केलेले विकास प्रकल्प सुरू होते। मागील काळात आपले राज्य 3 नंबरला गेले होते, पण आता पुन्हा आम्ही ते 1 नंबरला आणले। याचा मला अभिमान आहे। सगळे लोक सरकारमध्ये जातात, पण आम्ही विरोधात गेलो आणि बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार आणले। आगामी काळात आम्ही 1500 ते 3000 करू, मात्र आम्हाला तुम्ही बळ द्या। 3000 देताना सरकार हात आखडता घेणार नाही, असा शब्दही शिंदेंनी यावेळी दिला। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर